माजी खासदार कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील आणि माजी मंत्री कैलासवासी शंकरराव काळे यांनी जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व करताना सामान्य माणसाचा विकास हा केंद्रस्थानी ठेवला आणि हाच दृष्टिकोन ठेवून जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची परंपरा आम्ही पुढे सुरू ठेवू अशी ग्वाही जिल्हा परिषदच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी दिली। सवंसर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे प्रवेशद्वार तसेच दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचे नाव दिलेले व्यासपीठांसह विविध विकास कामांच्या प्रारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या। हे सर्वांना आपल्याला माहित आहे, जिल्हा परिषदमध्ये काम करताना निश्चितच मनापासून आनंद होत आहे की जिल्हा परिषद म्हणजे सर्वसामान्य जनतेची नाळ असते आणि ह्या नाळीशी तुमचा आमचे जे संबंध आहे, जे काम आहे, हे करण्याची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळत असते। आज जरी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष आम्ही झालो असलो तरी शेवटी जी खुर्ची आम्हाला बसायला दिलेली असते ही बसण्यासाठी नसून त्याच्यावर जो काटेरी मुकुट जो आमच्या डोक्याभोवती याची खुर्चीभोवती लावलेला आहे निश्चितच ते आम्हाला बसून देणार नाही। आपली ही जनतेची कामं आपल्याकडून कशी केली जातील या दृष्टीने आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत। उद्घाटन केलेलं आहे, पाण्याची सोय असेल, वृक्षारोपण असेल, आपलं हे स्टेज असेल, पशुवैद्यकीय दवाखान्याचे जे गेट असेल, असे वेगवेगळे कामं आपण ह्या गटामध्ये आपण आज केलेली आहे। परंतु इथून पुढच्याही काळामध्ये जे अपूर्ण राहिलेले कामं आहेत निश्चितच हे आपल्याला करायचे आहे। आणि जिल्हा परिषदेची जी परंपरा आहे, जे मोठे मोठे लोकांनी आपल्या डोळ्यासमोर आदर्श ठेवलेला आहे, सन्माननीय शंकरराव काळे साहेब असतील, आपले खासदार साहेब असतील, अनेक यशवंतराव गडाख साहेब असतील, मोठे मोठे नेते यांनी जे काम जिल्हा परिषदमध्ये केलेलं आहे तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे काम करतो आहोत। आज जिल्हा परिषद अंतर्गत जी शिक्षणाची सुविधा आहे त्या सुविधेच्या संदर्भात निश्चित आपल्या दामणे साहेब असतील, आपले व्हिडिओ या प्रसंगी जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षा राजश्री घुले, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजने, राजेंद्र जाधव, सुधाकर दंडवते, पंचायत समिती सभापती अनुपमा होन आदी यावेळी हजर होते। या प्रसंगी बोलताना आशुतोष काळे म्हणाले की माजी खासदार शंकरराव काळे यांनी नेहमीच सामान्य शेतकरी, शेतमजूर आणि समाजामधील दुर्बल घटकांना डोळ्यासमोर ठेवून विकास कामं केली। तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला। ही परंपरा पुढे सुरू ठेवण्याची जबाबदारी आपण पार पाडत आहोत। जिल्हा परिषदच्या माध्यमातून कामे करताना लोकाभिमुख कारभार करण्याचा आम्ही प्रयत्न करू। पण जे काही कार्य आपण या प्राथमिक शाळेच्या निमित्ताने या ठिकाणी आपण करत आलेले आहोत, जे विजन काळे साहेबांचं होतं आपण ते विजन त्या ठिकाणी जोपासलं। आपल्या गावामधील ती प्राथमिक शाळा चांगल्या पद्धतीने केली, आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, एक चांगल्या पद्धतीचं आरोग्य केंद्र त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये आहे। तर खऱ्या अर्थाने मी आपले आभार मानतो, अभिनंदन करतो। आणि आनंद एवढा आहे, आपण याच्या अगोदर सवंसर जिल्हा परिषद गटाचे त्या ठिकाणी सदस्य होतो, आता शिंगणापूर गटाचे सदस्य त्या ठिकाणी आणि आमचं गाव, आमचं गण ही आपली जबाबदारी आहे। आणि आपण सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषदमधून कोपरगाव तालुक्यासाठी एक कुंभाची पर्वणी परत एकदा आलेली विखेताई असतील आणि आमच्या सासूबाई यांच्या रूपाने या ठिकाणी कोपरगावला चांगले दिवस निश्चितच येणार आहे। पण आपल्यावर एक खास मोठी जबाबदारी या ठिकाणी कोपरगावची आहे। या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी सूचना मला द्यायच्या होत्या। खरं म्हणजे आभार मानण्यासाठी परत एकदा आम्हाला दौरा घ्यायचा आहे, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आभार मानण्याचा आम्हाला योग आणला, योग दिला, संधी दिली, त्याबद्दल आपले आभार मानतो। ग्रामस्थांनी जे काही प्रेम त्या ठिकाणी साबळेताई असेल, पवारताई यांना मताच्या रूपाने त्या ठिकाणी दिलं, त्याबद्दल ग्रामस्थांचे या ठिकाणी या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आभार मानतो। तर जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळांकडे विशेष लक्ष देऊ, चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यास प्राधान्य देऊ असं प्रतिपादन राजश्री घोले यांनी केलं। जी शाळा आहे तर त्या शाळेसाठी आपल्याला आता सांगितलं की सर्व काही तुमचे डिजिटल झालेले आहे आणि त्याच्यासाठी अजून काही भरपूरसं करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचे प्रयत्न हवे, शिक्षकांचे हवे, पालकांचे हवे आहेत। तर त्याच्यासाठी आपण सगळे मिळून एकत्र प्रयत्न करू। या जिल्हा परिषदेची शाळेचं ते पण त्यांनी कौतुक सांगितलं की
8 वर्ग आहेत, कारण या स्पर्धेच्या युगात मराठी शाळांना, कारण आपल्याला माहितीच असेल की खाजगी शाळांचं प्रस्थ खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला ही जिल्हा परिषदेची शाळा टिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि शाळा टिकवण्याचं काम जसं शिक्षकांचं आहे तसंच पालकांचं आहे, पण जास्तीत जास्त श्रम जर शिक्षक लोकांनी घेतलं तर याला काय अजून जास्ती वर्ग वाढतील. एक काय वाढला, अजून 2 वाढ. तर या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजने यांनी कोपरगाव तालुक्यातील विविध प्रश्नांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करतानाच प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं. आणि उन्हाचा घोलेताईंना माझी विनंती आहे की आता आशुतोषजी आणि चैतन्यताईची जबाबदारी आपल्याला स्वीकारावं लागणार. आणि सत्ता पंचायत समितीची सत्ता घेताना मला वाटतं तिथं दत्ताला साक्ष ठेवून मी म्हटलं होतं तर कुंभमेळ्याची परवानगी कोपरगाव तालुक्याच्या दृष्टीने येणार आहे. अक्का अध्यक्ष आणि घोलेताई उपाध्यक्ष त्यावेळेस आपण भविष्यावर तोललं होतं. आता दोन्ही इंजिन पॉवरफुल लागलेले आहेत, आपल्या दोघांची जबाबदारी. आणि म्हणून हा योग जुळून आला. सन्मान्य अध्यक्ष मॅडम घरगुती कार्यक्रमासाठी येणार होत्या. शाळेचं सांस्कृतिक कार्यक्रम शिक्षक सगळे मागे लागलेले होते. बरं, जिल्हा परिषद शिक्षकांचा सगळ्यांना काय अनुभव मला माहित नाही, पण मला चांगला अनुभव येतो. लोक काय बोलतात मला माहित नाही, पण माझ्याकडे जर शिक्षकांना आपण विश्वासात घेतलं आणि त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या मनाप्रमाणे जर काम करून दिलं तर एक चांगलं शैक्षणिक वातावरण आपल्या परिसरात होऊ शकतं. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव.